या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना इंग्रजी फलक उतरवून मराठी फलक तात्काळ करावेत असा आदेश जारी केला आहे। जे व्यापारी या आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांना मनसे धडा शिकवेल असा इशारा आज कोल्हापुरात मनसे जिल्हा अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिला। आदरणीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व इंग्रजी पाट्या या मराठीत करणं गरजेचं असताना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन न करणाऱ्या इंग्रजी फलक लावणाऱ्या सर्व व्यावसायिकांना मनसे स्टाईलनं धडा शिकवण्याचे आदेश आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी दिल्याने शहर अध्यक्ष राजू दिंडोरींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरतर्फे आज प्राथमिक स्वरूपामध्ये याचा शुभारंभ करत असताना या साई सर्व्हिसच्या दारातील इंग्रजी बोर्ड हे मनसे स्टाईलनं आम्ही फाडून आणि फोडून टाकलेले आहेत। या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा धसका घेऊन या साई सर्व्हिसचा मॅनेजर वाजे मागच्या दारानं पळून गेला, पण या साई सर्व्हिसनं आम्हाला 2 दिवसाची मुदत मागून घेतल्या। याचबरोबर या सर्व कोल्हापुरातल्या इंग्रजी फलक लावणाऱ्या व्यापाऱ्यांना हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं ठणकावून सांगणं आहे। आज इथं सुरुवात केली आहे। आज संपूर्ण दिवस आम्ही जिथे जिथे इंग्रजी पाट्या आहेत त्या फोडून काढणार आहोत आणि या उपरोक्त जर का येणाऱ्या 2 दिवसामध्ये जिथे जिथे इंग्रजी फलक आहेत ते सर्व इंग्रजी फलक ताबडतोब उतरून नाही घेतले तर 2 दिवसानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते ज्या दुकानावरती इंग्रजी बोर्ड असेल ते संपूर्ण दुकान फोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार कोल्हापुरात माजी नगरसेवक राजू दिंडोरले यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जिल्हा अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी 2 दिवसात इंग्रजी पाट्या काढून मराठी लावल्या नाहीत तर मनसेच्या स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे। यावेळी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते। कोल्हापुरात बनावट नोटांबाबत NIAकडे 24 नोव्हेंबरला तक्रार आली होती। या तक्रारीत बनावट नोटांची निर्मिती होत असून त्याचा बाजारपेठेत पुरवठाही होत असल्याचे म्हटले आहे। या तक्रारीनुसार NIAच्या पथकाने शुक्रवारी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटकात छापेमारी केली। यामध्ये बनावट नोटा, प्रिंटर व कागद असे साहित्य जप्त केले। NIAच्या एका पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातही कारवाई केली। स्थानिक पोलिसांच्या मदतीने पथकाने शहरालगत महामार्गावरील 2 गावातून पाटील आणि देसाई या दोघांना ताब्यात घेतले। या दोघांनी 5 ते 6 बनावट सिम कार्डचा वापर करून या नोटा खपवल्या व त्याचे ऑनलाईन पेमेंट घेतल्याचा संशय NIAला आहे। आज अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविका यांना शासकीय कर्मचारी घोषित करून वेतन श्रेणी, ग्रॅज्युटी, भविष्य निर्वाह निधी लाभ द्यावे तसेच अंगणवाडी सेविकांना दरमहा 26,000 रुपये व मदतनीसांना 20,000 रुपये दरमहा मानधन मिळावे। महानगरपालिका हद्दीत जागेचे निकष शिथिल करून अंगणवाड्यांसाठी 5,000 ते 8,000 रुपये भाडे मंजूर करावे। शासनाकडून दिला जाणारा जनता आहार 8 रुपये दर अत्यल्प असून तो बालकांसाठी 16 व अतिकुपोषित बालकांसाठी 24 रुपये असा करावा। या अशा मागण्यांसाठी महिला आंदोलकांनी थाळी वाजवून तीव्र आंदोलन केलं। तसेच मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा कडक इशाराही यावेळी त्यांनी दिला। गेल्यासमोर जो आमचा मोर्चा झाला त्याच्यानंतर आदित्य तटकरेंनी ऑनलाईन मीटिंग घेतली। त्या मीटिंगमध्ये सांगितलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत आम्ही लवकरात लवकर मान्य करू, पण त्याच्यानंतर त्यांनी बोलल्या यूट्यूबला त्यांचं भाषण सगळ्या बातम्या सगळ्या जाहीर झाल्या, टीव्हीला पण झाल्या, पण त्याच्यानंतर त्यांनी कुठलीही भूमिका अजूनपर्यंत घेतलेली नाही। आणि तटकरे ताईने माझं सांगणं एकच आहे
तटकरे तुम्ही आज महिला बालकल्याणचे मंत्री आहात आणि त्याच्यामुळे तुम्हाला ह्या अंगणवाडी सेविकांचे तुम्ही काम करून घेता यांच्याकडून दिवस रात्र 4 सकाळी 10ला गेले की 4 पर्यंत आणि बाकीचे जे कामं व्यतिरिक्त लावता ही सगळी कामं लावण्याचा अधिकार तुम्हाला आहे का? मानधनी शेवऱ्या बायका आहेत म्हणून त्याला कसंही तुम्ही राबवून घेता, पण त्यांच्या मागण्यांच्याकडे तुमचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. तुमच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी थोड्या राजकारणाच्या बाजूला ठेवून ह्या अंगणवाडी सेविकांच्या तुम्ही मागण्यांच्याकडे तुम्ही पूर्णपणे लक्ष द्यावं आणि त्यांची न्याय मागण्या मिळवून द्याव्या. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यामार्फत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जनता दरबार आयोजित करण्यात येतो. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 250हून अधिक अर्ज जनता दरबारात सादर झालेत. साधारण 750हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलाय. लोकांचे प्रश्न तातडीने निकाली होत असल्याने आपल्याला समाधानकारक वाटत असल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलंय. आज दाखल झालेल्या व मागील जनता दरबाराचे सुमारे 500 अर्जावर तातडीने 1 महिन्याच्या आत कारवाई करण्याचे निर्देश दिले असून जर अर्ज निकाली निघत नसेल तर त्याची कारणेही लेखी स्वरूपात संबंधित विभागाला द्यावी लागतील, असे निर्देश मुश्रीफ यांनी जनता दरबारात दिलेत. पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांना प्रोत्साहनापर 50,000 रुपये अनुदान आणि PM किसान योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी येणाऱ्या अडचणीचे निराकरण करा. नागरिकांनी सादर केलेल्या अर्जाबाबत त्यांना पुन्हा कार्यालयात जावे लागू नये यासाठी निकाली न निघणाऱ्या अर्जाबाबत कारण नमूद करून अर्जदारांना लेखी स्वरूपात अवगत करा, असं त्यांनी सांगितलंय. यावेळी पालकमंत्री यांनी प्रत्येक अर्जदाराशी चर्चा करून संबंधित अर्ज निकाली काढण्यासाठी त्या विभागाकडे दिलेत. यात सर्वसामान्य नागरिकांसह ज्येष्ठांनी आपल्या अडचणी पालकमंत्री श्री मुश्रीफ यांच्याकडे मांडल्या. यावेळी आमदार राजेश पाटील यांनी कुणबी जातीचे दाखले मिळवण्याबाबतचे अर्ज सादर केला. यावेळी आमदार PN पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉक्टर K मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, इचलकरंजी मनपा उपायुक्त तैमूर मुलानी, छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाचे अधिष्ठा डॉक्टर प्रकाश गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. साताऱ्यापासून ते कागलपर्यंत पुणे बेंगलोर महामार्गाच्या रस्त्याचे 6 पदरीकरण अर्थात विस्तारीकरण सुरू आहे. यापूर्वी 4 पदरी महामार्ग करतेवेळी उचगाव व तावडे हॉटेल रस्त्याच्या पुलाची उंची कमी ठेवल्याने उचगावकरांना तावडे हॉटेलपासून शेतामध्ये जाण्यासाठी किंवा मनेर माळ्याकडे मुख्य महामार्ग ओलांडून पुलाखालून जात असताना दोन्ही पुलाखालून दिवसातून 4 वेळा वाहतूक करावी लागते. पुलाची उंची कमी ठेवल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. आजपर्यंत वाहतुकीच्या कोंडीचा या सर्वांना नाहक त्रास सहन करावा लागला. गंभीर रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाताना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. नवीन 6 पदरीकरणात हा त्रास उचगावकर सहन करणार नाहीत. ज्या चुका पूर्वी विस्तारीकरणावेळी झाल्या त्या आता आम्ही होऊन देणार नाही. पूर्वीच्या चुकांच्या वेदना 10 ते 15 वर्ष उचगावकर सहन करत आहेत. आता 6 पदरीकरण करताना माळीवाडा पुलाची उंची व रुंदी वाढवण्याबाबत संबंधित प्रशासन उदासीन असून त्या पुलाची उंची वाढवणार नसल्याचं समजते. माळीवाडा पुलाची उंची वाढवण्याच्या मागणीचे निवेदन गोविंद वैरवा, उपव्यवस्थापक भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण व इंजिनियर CB भरडे यांना करवीर शिवसेना उचगावमधील समस्त शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीनं देण्यात आलं. चुकीच्या धोरणामुळे उचगावातील माळीवाडा पुलाची उंची वाढवली जाणार नसेल तर पुढील 8 दिवसात करवीर शिवसेना पक्ष व उचगावमधील नागरिकांना आंदोलन उभारून संपूर्ण उचगावातून जाणाऱ्या हायवेचं काम बंद पाडू असा इशारा दिला आहे. यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट, उचगाव प्रमुख दीपक रेडेकर, विक्रम चौगले, राहुल गिरिवले, सुनील चौगले, योगेश लोहार, विराग करी, वैभव पाटील, संजय चौगले, भूषण कदम, सूरज पाटील, संतोष पाटील, आनंदा माने, चंदर जाखले, नारायण मनाडे, अवी मोळे, काका पाटील, केरबा माने, कैलास जाधव, शरद माळी, अजित चव्हाण, सचिन नाग, टिळक, दत्ता यादव, बाळासो मनाडे, विश्वास यादव, शफिक देवळे, पांडू भोसले, राजू संपाळ, दत्ता फराकटे, मंगू वळकुंजे, धनाजी पाटील, परशुराम महाकवे, सुधीर जाखले, सोमनाथ तोडकर, अजित पाटील आदीसह गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुरुंदवाड येथे झालेल्या सभेत राजू शेट्टी म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाटगे तसेच शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर आणि दत्तचे चेअरमन गणपतराव पाटील यांचे राजकीय विरोधक असतानाही शेतकऱ्याला दर द्यावा लागतो म्हणून एकत्र येतात. मात्र आता शेतकऱ्यांनी याचा अभ्यास केला पाहिजे. कारखानदाराप्रमाणेच तुम्ही देखील एकसंघ होऊन कारखानदारांचा हिशोब चुकता केला पाहिजे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले. पुढे म्हणाले की आम्ही चळवळीच्या माध्यमातून 100 रुपये घेतले आहेत, म्हणजे आम्ही यावर समाधानी आहोत असे नाही. उर्वरित पैसे घेण्यासाठी कारखानदारांना गुडघे टेकायला लावू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सहकार विभागाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती शिक्षण व कर्मचारी सहकारी पतपेढीची निवडणूक 7 जानेवारी रोजी होत आहे. आमदार जयंत आसगावकर व विलास साठे यांच्या नेतृत्वाखालील सुकाऊ समितीची साध्य पतपेढीत सत्ता आहे. गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मुख्याध्यापक संघ व कोजिमाशी पतसंस्थेत झालेल्या राजकारणाचे पडसाद या पतपेढीच्या निवडणुकीत उमटणार आहेत. आमदार जयंत आसगावकर व शिक्षक नेते दादा लाड यांच्या 2 गटात पतपेढीची निवडणूक बिनविरोधी करण्यासाठी चर्चा सुरू आहे. सत्तारूढ व विरोधक अशा दोन्ही आघाडीकडून प्रयत्न सुरू असले तरी अद्याप त्याला यश आलेले नाही. निवडणूक बिनविरोध न झाल्यास पुन्हा एक वेळ आसगावकर व लाड यांच्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. संस्थेचे करवीर, राधानगरी, पन्हाळा व कागल या 4 तालुक्यात अधिक मतदान आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मिलिंद ओतारी काम पाहत आहेत. फिलाईन क्लब ऑफ इंडियाच्या वतीने रविवारी महासैनिक दरबार हॉल येथे अनोखा कॅट शो आयोजित केला होता. त्यात सायबेरियन, पार्शियन, इडिमाऊ, बेंगॉल टायगर अशा 300हून अधिक मांजरांच्या पिंजऱ्यात राहुणी अदा पाहण्यासारख्या होत्या. गेली 5 वर्षे हा खास मांजरांसाठी निर्माण झालेल्या क्लबच्या वतीने खास देशविदेशातील मांजरांचे अर्थात कॅट शोचे आयोजन केले जात आहे. यात कोरोनाचा 2 वर्षाचा अपवाद वगळता या क्लबने देशी इडिमाऊसह परदेशातील विविध जातीची आणि 20 ते 5 लाखापर्यंतच्या मांजरांचे प्रदर्शन कोल्हापूरच्या नगरीत भरवले होते. 5 वर्षात 3 वेळा झालेल्या प्रदर्शनाला अगदी 2 वर्षाच्या बालकांपासून ते 90तील आजोबा आजीपर्यंतची मंडळी हा अनोखा मांजरांचा शो पाहण्यासाठी आवर्जून हजेरी लावली होती. अनेक मंडळी तर कोल्हापूरसह बंगळुरू, बेलगाव, सोलापूर, मुंबई, पुणे, सातारा, सांगली आदी ठिकाणाहून सहभागी झाली होती. यावेळी मांजरांची निगा, त्यांचे आरोग्य, लसीकरण, आहाराची या कॅट शोमध्ये माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांकरता प्राण्यांमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी 40,000 मोफत पासेस क्लबने वाटले होते. त्यामुळे दिवसभरात या शोच्या ठिकाणी लहानग्यांसह पालक मंडळींच्या रांगाच रांगा असल्याचे चित्र पाहायला मिळाले. लहानग्यांचा उत्साह तर ओसंडून वाहत होता. स्वयंसेवकांची सर्वांना घालताना चांगलीच दमछाक झालेली दिसून आली होती. आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा चढवल्याचं पाहायला मिळालं. पराभवाचा राग संसदेत काढू नका अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं. 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत पंतप्रधान मोदी यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिली. यावेळी ते बोलत होते. नतीजों के आधार पर कहूं तो जो विपक्ष में बैठे हुए साथी हैं ये उनके लिए गोल्डन अपॉर्चुनिटी है. इस सत्र में पराजय का गुस्सा निकालने की योजना बनाने के बजाय इस पराजय में से सीख करके पिछले 9 साल से चलाई गई नकारात्मकता की प्रवृत्ति को छोड़ करके इस सत्र में अगर सकारात्मकता के साथ आगे बढ़ेंगे तो देश उनके तरफ देखने का दृष्टिकोण बदलेगा. उनके लिए एक नया द्वार खुल सकता है. और वो विपक्ष में है तो भी उनको एक अच्छी एडवाइस दे रहा हूं कि आइए सकारात्मक विचार लेकर के आइए. अगर हम 10 कदम चलते तो आप 12 कदम करके फैसला लेकर के आइए. हर किसी का भविष्य उज्जवल है, निराश होने की जरूरत नहीं है. लेकिन कृपा करके बाहर के पराजय का गुस्सा सदन में मत उतारना. हताशा, निराशा होगी.
आपके साथियों को आपका दम दिखाने के लिए कुछ न कुछ करना भी पड़ेगा, लेकिन कम से कम लोकतंत्र के इस मंदिर को वो मंच मत बनाइए। गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी होत असल्याचं पाहायला मिळतंय। ओबीसी सभेतून भुजबळ आणि जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर त्यांचा पलटवार देखील जरांगे पाटील यांच्या सभेतून होत असतो। अशातच छगन भुजबळ यांना 12 वेळा धमकीचे मेसेज आल्याची माहिती समोर येत आहे। सौदागर सातनाक नावाच्या व्यक्तीच्या फोनवरून धमकी आल्याचा दावा करण्यात येतोय। या संदर्भात पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाच्या लग्नासाठी भुजबळ छत्रपती संभाजीनगर येथे आले होते। याचवेळी त्यांना एक फोन आला होता, पण त्यांनी तो उचलला नव्हता। मात्र त्यानंतर त्यांना हे धमकीचे मेसेज सुरू झालेत। तब्बल 12 वेळा धमकीचे मेसेज आलेत, म्हणून भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात तक्रार दाखल केली होती। यावरून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या व्यक्तीची पोलीस तपास करत आहेत। बॉलिवूड अभिनेता अजय देवगन सध्या सिंघम अगेन या सिनेमामुळे चर्चेत आहे। या सिनेमातील कलाकारांचं पोस्टर रिलीज झाल्यापासून सिंघमचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत। आता या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अजय देवगन जखमी झाला आहे। ॲक्शन सिक्वेन्स दरम्यान त्याला दुखापत झाली असल्याची माहिती समोर येत आहे। मीडिया रिपोर्टनुसार बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि त्याची टीम सध्या त्याच्या आगामी सिंघम अगेन या चित्रपटाचं शूटिंग मुंबईतील विर्लेपार्ले परिसरात करीत होते। या दरम्यान ॲक्शन सीन शूट करताना अभिनेत्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे। अजय देवगन एक कॉम्बॅक्ट सिक्वेन्स शूट करत होता, त्यावेळी त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे। डोळ्याला दुखापत झाल्यानंतर अजय देवगननं शूटिंगमधून थोडा वेळ ब्रेक घेतलाय। या सिनेमात अजय देवगन मुख्य भूमिकेत आहे। अजयसह करीना कपूर आणि दीपिका पादुकोण देखील या सिनेमाचा भाग आहेत। रणवीर सिंग आणि अक्षय कुमार देखील या सिनेमाच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत। सिंघम अगेनची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत। दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं आयुष्य एखाद्या सिनेमाप्रमाणे आहे। आयुष्यातील 50 वर्ष त्यांनी कॅमेऱ्यासमोर काम केलं आहे। श्रीदेवी यांच्या निधनाला अनेक वर्ष झाली असली तरी चाहत्यांमध्ये अजूनही त्यांची चांगलीच क्रेज आहे। बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार असणाऱ्या श्रीदेवी यांनी तब्बल 5 दशके प्रेक्षकांना चांगलंच मनोरंजन केलं आहे। आजही त्यांचे सिनेमा पाहायला प्रेक्षकांना आवडतात। बोनी कपूर नुकत्याच एका मुलाखतीत म्हणाले, श्रीच्या आयुष्यावर मी कधीही सिनेमा बनवणार नाही। श्रीदेवीच्या बायोपिकसाठी मला अनेकांनी विचारलं आहे, पण आयुष्यात कधीच मी श्रीच्या आयुष्यावर सिनेमा बनवणार नाही। श्रीदेवीवर सिनेमा बनवणं हा माझा वैयक्तिक विषय आहे। श्रीदेवीच्या आयुष्यावर किंवा तिच्याबद्दल काही जण पुस्तकं लिहित आहेत। तिच्या आयुष्यावर एखादं पुस्तक लिहिण्याची देखील माझी इच्छा नाही। बोनी कपूर पुढे म्हणाले, श्रीदेवी आणि माझी लव्ह स्टोरी ही आमची वैयक्तिक बाब आहे। श्री ही कायमच माझ्याजवळ असणार आहे। आम्ही कसे एकमेकांच्या प्रेमात पडलो आणि संसार थाटला ही आमची वैयक्तिक बाब आहे। यावर एखादी कलाकृती होऊ नये। बोनी कपूर यांच्या या वक्तव्यामुळे चाहते नाराज झाले आहेत। जत तालुका हा ताणलेलाच असल्याचं चित्र आहे। जत तालुक्यात तळ्याळ गावात पिण्याच्या पाण्यासाठी एक घागर भरेपर्यंत चावीसमोर भांडण करत उभे राहावे लागते। पावसाने जिल्ह्याकडे सपशेल पाठ फिरवल्याने पेरण्या करणे तर दूरच, पण माणसांच्या आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची टंचाई सुरू आहे। कमी पावसाचा फटका जत तालुक्यातील तळ्याळ गावातील भागाला जास्त बसला असून कायम दुष्काळी अशी ओळख असलेल्या या भागातील ग्रामस्थांना जगण्यासाठी आता स्थलांतर करायची वेळ येऊ लागली आहे। पाऊस नसल्याने विहिरी, ओढे, नाले कोरडे पडले असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाट पाहावी लागत असल्याचे दिसत आहे। शेतात पाऊस नसल्याने पेरणी नाही, त्यामुळे जगायचे कसे हा प्रश्न या लोकांसमोर असून आपल्यासोबत पशुधन कसे वाचवायचे या चिंतेत या भागातील बळीराजा आहे। किमान पिण्याचे पाणी तरी घ्यावे, यासाठी पिण्याचे पाणी भरण्यासाठी वाट पाहत बसावे लागत असून यामुळे रोजंदारीला जाणेही कठीण बनू लागले आहे, असे इथल्या स्त्रिया सांगतात। श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसचा उद्घाटन सोहळा रविवारी घोरपडे नाट्यगृह इचलकरंजी येथे दिमागात संपन्न झाला।
या कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर, त्याचबरोबर इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, इचलकरंजी विभागाच्या प्रांताधिकारी मोसमी चौगले, लेफ्ट कर्नल प्रिन्स पॉल, लेफ्ट कर्नल राजेंद्र पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सिव्हिल सर्व्हिसेस हे करिअर नसून समाजसेवेसाठी घेतलेले व्रत आहे. हे धनुष्य हाती घेण्याअगोदर विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, चिकाटी, सातत्य व आत्मविश्वास ही चतुर्सूत्री आत्मसात करावी. कठोर मेहनत, प्रचंड अभ्यासाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्याचा मूलमंत्र रेखावर यांनी दिलाय. लेफ्ट कर्नल प्रिन्स पॉल व लेफ्ट कर्नल राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांनी परिस्थितीला शरण न जाता प्राप्त परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करावा असं प्रतिपादन केले. यावेळी राज ठाकरे सरांनी विद्यार्थ्यांना UPSC परीक्षेसंदर्भात बहुमोल मार्गदर्शन केलं. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते चालू घडामोडी पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष AR तांबे सर यांनी केलं. पाहुण्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन मनीष आपटे यांनी केलं. या कार्यक्रमात संस्थेचे समन्वयक MS पाटील, सुप्रिया कोंदांडे, संगीता पवार, अक्षय तांबे, अभिषेक तांबे, सृष्टी तांबे इत्यादीसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व संस्थेवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे.